हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मी आता उठलेली आहे, बाथरूमला जाऊन म्हणजे अर्धच घर झाडून भांडे बिंडे बाहेर ठेवले ती. आणि आता मी घासायलेली आहे दात. यश ती सगळे झोपलेली आहे ती, हो का, बघू शकता. बघितलं का, यश ती अजून झोपलेला आहे आणि मी घासायलेली आहे दात. आता तुम्ही म्हणता दात कशानं घासायले, बहिणी भावानो, हो का, तंबाखून घासायले. चुनान तंबाखून मला आवडते. आता घासायचे, चहा पिऊन ती भांडे घासून स्वयंपाक, पुन्हा बाकीचं काम. रात्री लय वेळ जागले आणि लवकर उठले. एडिटिंग ती करायचं होतं व्हिडिओला, शॉर्ट व्हिडिओला. तर मिथुन चक्रवर्तीचे, आमिर खानचे नाही का ते सॉन्ग टाकलेले आहेत. मुझे पीना है पीने दो. तर आता भांडे घासायचे, तोंड धुवून चहा पिऊन भांडे घासायचे बहिणी भावानं. तर भांडे बी लय मोठी पडलेली आहे ती, तर दाखवते तुम्हाला. बघितलं का, लय मोठे भांडे पडले. तर मी धुवते आता तोंड, दात घासून. मी ब्रशनं बी करते बरं का बहिणी भाऊ, परत ब्रशनं बी करते, तोंड धुवते मी. असं नाही फक्त तंबाखून, ब्रशनं बी धुवते. तर चला चहा पाणी करूया, या चहा प्यायला. तोंड धुवून चहा पाणी करते, या मग. पिठूया गॅस गॅस पिठीवला आणि वरी ठेवली कढई बहिणी भावानो. आणि व तू या तेल. आता आपल्याला केवढं पाहिजे तेवढं, लय मोठं वतलंय आज. त्याला होऊ द्या गरम, त्याला होऊ द्यायचं जरा गरम. आणि गरम झाल्यानंतर आता टाकते लसूण, ठेव का, आहे का. लसणाला जरा तवे तेलात लाल होऊ दिलं आणि टाकूया टमाटर. बहिणी भावानो, म्हणे चाल की रोजच काही भाजी दाखवायची, कुठं वांग आणि कुठं फुलावर. तर बहिणी भावानो, कधी त्याला दाखवते मटणाची नाही तर शेपूची भाजी, मेथीची भाजीची रेसिपी. तर कंटाळू नका आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. उद्या कोणती तर मटणाची नाही तर भाजीची तर भाजी दाखवते तुम्हाला, म्हणजे बनवायची रेसिपी. आता टाकूया फुलावर. तर बहिणी भावानो, फुलावर आणला आणि बारीक बारीक तुकडे केले, 2 पाण्यानं धुवलं. बघू शकता कसा आहे फुलावर, पांढरा चिपट नंबर 1. हा याव का. आता टाकूया थोडं मीठ आणि हळद. आणि थोडं मीठ टाकायलेली आहे मी. तर आता हलवूयात तेलामध्ये. मित्रांनो, आवडती का नाही माझी भाजी बनवलेली? तर माझी भाजी चांगली वाटणं झाली. रोज रोज तेच कंटाळा येईल आता तुम्हाला. उद्या त्याला चांगली रेसिपी दाखवी दे भाजीची.
तर बघू शकता तेव्हा तेल कसा झाला नंबर एकच चढायलेला आहे. हा दिसला का? हा मीठ टाकलं, हळद टाकली, लसूण टाकला आणि तेलात जरा शिजू दे जरा. वरी झाकण झाकलं ताटवरी. मित्रांनो जसं आहे तसं बनवावं लागतं. आपली गरिबी परिस्थिती आहे. गरीबाचं कसं असतं, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तेल नाही. पण मित्रांनो परिस्थिती तशाच परिस्थितीत आम्ही परिस्थितीवर मात करत आहोत. जसं आहे तसं खात आहोत, जसं आहे तसं राहत आहोत आणि आणि खुशी जीवन जगायचं जसं आहे त्याच परिस्थितीवर मात करून. बरोबर आहे की नाही? आता टाकायचं बहिणी भावानो कूट. बघू शकता ह्यातच ठेवलेला आहे. आपल्याला चिकन टाकू वाटतं तेवढं. ताट झालंय गरम, पोळलं मला. लगेच थोडी चटणी मी टाकते, यश तिखट खात नाही. लई थोडी टाकली चटणी. हलवूया जरा, तेलामध्ये सगळंच मिश्रण करूया. बघ तेलात शिजायले नंबर एकच. हा दिसलं का? तर मित्रांनो मला आवडती डाळ मुगाची, तर मी थोडी डाळ टाकते बरं का. लई टेस्ट लागते भाजीला. कोणत्या भाज्यामध्ये जरा थोडी थोडी डाळ टाकायची. बघा भाजी कशी होती छान. तर मी टाकली थोडी मुगाची डाळ. नीटच करून ठेवलेली होती, फक्त धुवलेली नाही. बघा आता भाजी कशी झाली बेस्ट. थोडं पाणी ओतायलेले आहे मी. हा म्हणजे थोडं शिजण्यासाठी डाळ टाकली ना. आता बनलेला आहे फुलावर सरभरीत नंबर एक. चपाती संग खावा, भाकरी संग खावा, एकदम टेस्टी टेस्टी बेस्ट फुलावर. तर बहिणी कोणाकोणाला आवडती फुलावरची भाजी का बघू शकता. फुलावरची भाजी कोणाला आवडत असेल, माझ्या चॅनल मध्ये कुणी नवीन असेल तर मला प्लीज प्लीज कमेंट करा. आपल्या गरीब भाजीवाली गरीब भाजीवाली उषा भाजीवाली, नुसतं गरीब भाजीवाली म्हणून करचाल तसं नाही. उषा भाजीवाली यूट्यूब माय चॅनल. बरोबर आहे की नाही? तर चला तयार व्हायलेली आहे. शिजलं थोडं 5 मिनिटांनी भाजी झाली तयार. तर चला या मग जेवायला. भाकरी ना तर चपाती बनवते मस्तच. तर बहिणी भावानो तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला एकच सांगते की मला जशी येते तशी बनवते, आणि तुम्ही अशीच भाजी बनवून बघा. तुम्हाला टेस्ट लागते का ते पहा, आणि मग जर तुम्हाला टेस्ट लागली तर मला कमेंट नक्कीच करा. आणि आता ज्वारीची भाकरी बनवते नाही तर चपाती, आणि सगळे सगळे मिळून जीव या जेवायला. एकदम टेस्टी टेस्टी मस्तच फर्स्ट क्लास. का झाली बघा तयार भाजी.
जरा थोडं पाणी वाचल्यानं पाणी खाली होईल. एकदम नंबर एकच भाजी बनलेली आहे. हा दिसली का? रट 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 शिजायलेली आहे. तर बहिणी भावानो येऊ शकता माझ्याकडे जेवायला भेटायला आपल्या गरीब भाजीवालीला. तर आता एवढं सगळं काम झाल्यावर मला जेवण करून आंघोळ करून जायचंय बाजारात भाजी विकायला. हॅलो मित्रांनो, मी आलेले आहे भाजीच्या मार्केटला. हे आपले माल नेऊन टाकणार आहे बरं का. बघू शकता, बघा कसं मोठं मार्केट आहे, नंबर 1. तर आपल्याला आता भाजी खरेदी करायचं आहे. तेव्हा काही माझा भाऊ ती माल टाकते आपला बरं का रिक्षामध्ये. रोज टाकी जावा. तर चला हो का, आपल्याला आता करायची खरेदी भाजी. भाजी घेते मेथीची भाजी दुकानावर जाते. लगेच लगेच. तर हो का, मोठं मार्केट आहे, नंबर 1च. बघू शकता, दिसलं का? पाहू शकता. हो का, टमाटे नंबर 1च. तर चला घेऊया. तर मित्रांनो, मी आलेले आहे बाजारात आणि आणलेले आहे फुलकोबी आणि तिखट जाळ मिरची. तर चला बघू शकता, येशन मी बसलेला गाड्यावर. तर चला तुम्हाला दाखवते फुलकोबी कसा आणलाय ते. आता म्हणसाल तुम्ही फुलकोबीचं आणते सारखं. बहिणी भावानो, गिरायक असतंय फुलकोबीला आणि मिरचीला पण आणि वांग्याला पण. हे सगळं आणावंच लागतंय मला. तर बघू शकता, एवढा हिरवीगार मिरची नंबर 1च. आणि फुलावर पण नाही भारी आणले नाही बरं का. मन चालय हे का, आहे का, नंबर 1च आहे फुलावर पण. बघू शकता, आहे का. आणि मध्ये आणला होता घेवडा ती काल, तर विकला सगळा, आहे का. बाजारात आता गिरायक जरा कमी झालंय, नंतर माणसाला आता गिरायक नाही. तर आता बहिणी भावानो, गिरायक झालेला आहे कमी. आणि आणला होता लय मोठा, पण इकला फुलावर. गिरायक चालू होतं म्हणून व्हिडिओ काढलेला नव्हता. तर आता काढायलेली आहे. चांगली आहे का मिरची ते? आणि फुलावर आहे का चांगलं? आवडला का तुम्हाला? तर बघू शकता, ह्या का आपल्या गाड्यावर आहे का, दिसलं का तुम्हाला? ठेव का, ठेव का, हिरवीगार मिरची फुलावर, लसूण, पलीकडे अद्रक, सगळं काही आणलेलं आहे. नंबर 1च माल असते. काय मावशी, अहो हसाय काय झालंय? झालं का विकायचं? काय आणलं होतं? मावशी आहेत आपल्या. हो काय, कडीपत्ता ऐकणार आहे. माणसाला अजून ही बाई कोण आहे? कडीपत्तेवाली आहे. बघा बाजार कसा आहे, आपल्या गाड्यावर माल आहे. बघू शकता बहिणी भावानो. तर बहिणी भावानो, रोजच्या रोज आणणे विकणे हा दिनक्रम माझा चालूच आहे. काय करावं, पोटाची आग लय बेकार आहे. आणावंच लागतं, विकावंच लागतं रोजच्या रोज. आणि तुम्ही म्हणता नुसतं विकायचंच काय? हो का, घरातलं बी काम आहे बरं का माझ्या माग. फरशी, धुणं, भांडे आणि अजून परत ही वैताग, परत व्हिडिओची एडिटिंग. ते बहिणी भावानो, एवढं सगळं मी करते. एका वेळेस बहिणी भावानो जेवाय पण मिळत नाही मला. आमच्या बहिणीची मुलगी आहे, येऊ का, लय छान आहे. गोंडस कशी दिसती, छान आहे का नाही? लय छान आहे पोरग लिकरू. तर बहिणी भावानो, असा माझा दिनक्रम चालू आहे भाजी विकण्याचा. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधून फक्त एकच सांगायचंय की कोणत्याही परेशानीवर मात करा आणि हसत खेळत राहावा. आलेल्या दिवसाला पाठ द्या. म्हणजे दुःखाला आपल्यापाशी येऊच देऊ नका. म्हणजे काम करण्याची शक्यता ठेवा. म्हणजे आळसाला येऊ देऊ नका, आपल्या शरीरामध्ये प्रवेशित करू देऊ नका आळसाला. आळस असल्या की माणसाला काहीच काम होत नाही. तर मी तर काहीच आळस करत नाही. तर एवढं सांगायचंय, हसत खेळत राहा. जिंदगी फक्त एकदाच येते, म्हणून माणसाने नेहमी खुश राहावे हसत खेळत. तर चला बहिणी भावानो, एवढंच बोलते.